बघा, ड्रॉ सेव्हरल रेस फ्रॉम अ पॉइंट. एका बिंदूवरून वेगवेगळे काय काढायचे, रेस म्हणजे किरण काढायचे. राईट द नंबर ऑफ रेस अँड द नंबर ऑफ अँगल्स फॉर्म. प्रिपेअर टेबल अप टू 6 रेस. मग बघा, पहिले एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करावी लागेल. काय काढावी लागेल? स्ट्रेट लाईन. हा, देन मी व्हाईट एक रे घेतली. ही रे आली का बेटा? येस और नो? मग त्याच्यानंतर ह्याच बिंदूवर मी फिरवलं आणि परत दुसरं पॉइंट ड्रॉ करतो. आता महत्वाचं काय, इथं एक अट नाहीये तुझा. कुठे अट नाही बा, की एक अट नाही. काय की त्या रेसची लांबी किती पाहिजे. कोण दिसतं तुम्हाला किती येतं? नेहा किती अँगल? 75. नो, 45. 45. हे सेकंड आलं लक्षात. आता मी परत खालच्या बाजूला 1, 2 अजून एक रे घेतली. ही किती डिग्रीला आहे? 294. नो. आता मी काय करणार, 310 काढली. थोडस एक प्रॉब्लेम आहे. काय, तिथे जॉईंट थोडं इकडे करावं लागेल. ही कुठे आली? 310. तुम्हाला माहिती आहे वरचा जो अँगल आहे तो किती होता? 45. आणि इथं 360 किंवा 0 जर घेतलं आणि खालतून रोटेट करत असताना बघा, मी जे सांगतोय ते पॉइंट लक्षात ठेवा. काही लपवत नाही तुमच्याकडून. ते 310 आहे ना, ते कसं माहितीये का, इथून फिरत जाऊन आणि मग इतकं 310 आहे. बरोबर. टोटल किती? 360. 360 वरून 310 गेले तर किती शिल्लक राहिले? 50. कळलं का कसं आलं ते 310? फिरत गेल्यावर 310, फिरत गेल्यावर 310. आणि तुम्हाला इथल्या इथं जर दाखवायचंय तर 360 मधून 310 गेले आकांक्षा. देन हाऊ मच? नाव इट्स 50. मग कुठल्या डायरेक्शन ने घेतली तुम्ही? ही डायरेक्शन दिसते ना तुम्हाला महत्वाची? कुठल्या बाजूने दाखवताय बघा, ही डायरेक्शन कुठली आहे तुमची? समजली का? जर तुम्ही असं दाखवलं तर किती दाखवणार? 310. पूर्ण 360. आता अजून एक काम करतोय मी, जेणेकरून तुम्हाला रे दिसायला पाहिजे. आता 3 रे झाल्या आपल्या. आता 4th रे. आता 4th रे मी काय करतोय, एक सरळ रे ड्रॉ करतोय जेणेकरून परपेंडिक्युलर पण येईल आणि लेंथ परत चेंज करतोय. ओके, हे आलं 45. आणि याला दर्शवताना ना तुम्ही जर फक्त बघा, लक्षात घ्या, याला दर्शवताना तुम्ही एक काम करतोय मी, आता इथे कलर चेंज करतोय. याला दर्शवताना जर तुम्ही फक्त असं पण दाखवलं, बघा असं दाखवलं ना तर तुम्हाला लिहायची गरज नाही. हे तुम्ही लिहिलं ना 90 डिग्रीला कधीच 90 डिग्री लिहावं लागत नाही. तुम्ही हे जे दर्शवलं त्याच्यातच त्याचं कोण दर्शवलं गेलंय. आलं लक्षात? आता किती झाले आपले? 4 झालेत का? आणि वर ऍरो दाखवून दिला. आता अजून 5. आता आपण घेऊया 60 डिग्री खाली. ओके, इथं घेऊ. बघा, हे आलंय 0. बघा इथं किती आलंय? 0. आणि इथून मी फिरवलं बघा, 10, 20, 30, 40, 50, 60. हे घेतो मी 120 ला. किती डिग्रीला? 120. आणि हे लाईन ड्रॉ केली तर टोटल 120 आहे. बट
तुम्हाला कुठून दाखवावं लागेल ते 120 इथून. आलं का लक्षात? किती रे झाले आता टोटल? 1 2 3 4 5. आता पुढे एक स्ट्रेट लाईन दाखवून घेऊ. चालेल? हो की नाही? काही बोलणार का बा? ओके. ही आली. मग टोटल किती आहे? स्ट्रेट रे किती आहे तुमचं? 180. मग तुम्ही इथूनही दाखवलं तरी चालेल, खालतून पण दाखवलं तरी चालेल. आलं का लक्षात? यस और नो? खालतून पण काही फरक पडत नाही. इथून शेवटी तो मापच. मग तुम्हाला त्यांनी टेबल ड्रॉ करायला सांगितलंय. काय ड्रॉ करायला सांगितलंय? टेबल. टेबल इन्सर्ट टेबल. टेबल मध्ये तुम्हाला काय करायचंय? रेचे नाव आणि सिरियल नंबर आणि अँगल. किती येते टोटल? 3 4 5 6 7. आता हे इन्सर्ट 7/3 कॉलम हे मी इथं लिहिलं. ते माझ्यासाठी, ते तुमच्यासाठी. मग बघा माझ होई. बघा मी इथं टेबल लिहिलं. आता मी हे बंद करू. आता बघा लक्षात घ्या. फास्ट इथं मी लिहिलं सिरियल नंबर. प्लीज इकडे लक्षात घ्या. नंतर इथं मी लिहितोय अँगल विथ रे ओ ए. कशासोबत अँगल सांगितला मी? तो ओ ए सोबत. सर ओ ए कुठे? नाव देणारच आहे ना. ओ आणि झालं ए. ओ हे काय? बी. हे काय ना? सी. हे काय ना? हे काय ना? हे काय ना? आलं लक्षात? अँगल विथ रे ओ ए. आणि हे लिहिलं, ऍक्च्युली हे अँगल लिहिलं ना. आणि इथं रे नेम. रे नेम पेक्षा अँगल नेम. काय लिहिलं मी इथं? मग किती पाहिजे? 2 3 4 5 आणि 1 मिनिट. 5 हे तर घेतलं मी 6%. आलं का लक्षात? अँगल लिहायचंय फक्त, अँगल नेम पण नाही. अँगल नेम काम करूया, थोडस चेंज करूया. नवीन नवीन सिलेबस आहे ना, म्हणून लिहिताना मी पण काळजी घेतोय. इथं लिहूया आपण अँगल नेम आणि अँगल मिजर. मिजर म्हणजे मोजलं आपण की किती. आलं लक्षात? सुतार इकडे ऐक बा. मग अँगल नेम सेंटरला बघा, इथं आहे ओ. मग पहिलं आलं, प्लीज इकडे बघा, मी पुसून टाकणार नंतर. ए पुसायला ठीक आहे. ए ओ बी. पहिला अँगल कोणता आला? मग अँगल किती आहे? कोणता आहे? अँगल ए ओ. किती डिग्री येतो? 45 बा. किती आहे?
45 डिग्री. दुसरं सांगता का? आता ओबी पुसलं मी. आता कोणतं घ्यायचं? AOC जो 90 डिग्री होता का? मग बाळ हा AOC बघा ना, सरळ दिसतोय बघा, हे आलं AOC 90 डिग्री आहे का? मग इथं लिहू अँगल होईल. प्लीज लक्षात घ्या, प्लीज सांगतोय, लहानपणा सोडता. AOC किती येणार? 90 डिग्री. आता 90 डिग्री झालं. आता परत हे आलं तुमचं AO आणि लक्षात घ्या हे तर एक अँगल असं चाललंय सरळ, तर हे काय येतलं? AOD. मग लिहू अँगल AOD किती आहे? AOD 120 डिग्री. बघा कुठून कुठे जातोय बघा अँगल AOD. बघा हा दिसतोय हो की नाही? नेक्स्ट, आता तुम्हाला जो AOE दाखवला होता बघा मी, ही सरळ रेष आहे. मी काय सांगितलं, तुम्ही असं पण दाखवू शकता आणि तुम्ही असंही दाखवू शकता. कळलं? तर तुम्हाला AOE तुम्हाला जसं आवडेल तसं दाखवू शकता, पण खालतून दाखवलं थोडी गर्दी कमी आहे, विचारातून दिसेल म्हणून काय घेतलं AOE 180 डिग्री. हा अजून सांगा. AOF किती आहे? 50 डिग्री. किती आहे? 50 डिग्री. अँड देन लास्ट वन अजून एक सांगायचं आहे, सांगता का? कुठलाही सांगू शकता आपण. AF म्हणताय का? चालेल. एक पण F मध्ये नॉट F. AO ए नाही घ्यायचा. मग बघा हे बघा इथं प्लीज लक्षात घ्या, मी जो लिहून देतोय EOF. कोणता लिहिला आपण? टोटल 180 पैकी हा अँगल कमी झालाय, तर किती झाला? 50 कमी झाल्यावर 130. समजलं का? हे बघा ही सरळ रेषा आहे. प्लीज बघा प्लीज, हे 180 डिग्री आहे. टोटल किती आहे? 180. टोटल किती आहे? 180 पैकी ह्या बाजूला किती आहे? 50. राहिलेला किती आहे? 130. आलं का लक्षात? हा टेबल तुम्हाला मी पाठवेल ग्रुपवर. देन आता लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलंय की फक्त 2 ते 3 मिनिटं लागतील. झालं मेन प्रश्न झाला. आता बघा त्यांनी काय विचारलंय, मी जर त्या अँगल्स घेऊन गेलो, खालच्या अँगल मोजा. मग अँगल मोजूया आपण. एकदा का एक अँगल मोजलं गेलं की बाकीचे मोजायची गरज पडणार नाही असं मला वाटतं. ओके, किती आहे कोण? अरे व्यवस्थित मोजा रे, तुम्हाला मधलं दिसत नाही का रे? अरे इथं अँगल दिसतोय ना रे, तुम्हाला इथं दिसतोय का नाही? आता बघा मी अँगल बदलला का? आता हा अँगल किती सांगा? 17. ओके, हे लक्षात राहू द्या. आणि पुढे, आणि पुढचा किती आहे? 17 ते समजा, बरोबर. तर तुम्हाला काय लिहायचंय बघा इथं, इथं लक्षात घ्या हे 17. अरे हे पण एक मधलं राहिलं का? बघा हे किती आहे? हे 24 आहे. आणि हे पण किती आहे? 24. नाही ना बा, 17. 17.
त्याला 17च घ्या, कारण हे वर मूव्ह करेल. म्हणजे हे लक्षात घ्या, हे 17 आहे, हे 17 आहे, आणि हे पण किती आहे? 17. 17 येतात आहे. बरोबर. ते एक मोठा आहे. हा किती आहे? 24. विसरली नंबर. 17 आहे बेटा. बघा किती आहे? अच्छा 24 आहे का तो? ओके, थँक्यू कौशल. ओके, हे 24 आहे. आणि ते मिजरचा अँगल घेऊन मिळलो, मोजले का आपण? नाही, 24च येतील. किती येणार? 24. आता बघा, फास्ट व्हिडिओ आहे. आला का 24? मिजर अँगल घेऊन मिळलो. ऑब्झर्व द अँगल. तुम्ही लक्ष देणार तरच पुढे येणार. ऑब्झर्व द अँगल्स. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन. आपण लिहिले का? 24, 24, 17, 17. तुम्ही लिहिले? कन्सिडरिंग द साइड्स. ह्या बाजू आहेत. बाजूचा काही प्रभाव पडतोय का तुम्हाला अँगलवर? बाजू छोटी घ्या की मोठी घ्या? मी पहिलाच प्रश्न वाटून घेतलेला होता. म्हणून मी काय म्हणतोय, मला एक सांग, इथं आपण बाजू छोट्या मोठ्या घेतल्या समजा, तर अँगलवर काही फरक पडला का? म्हणून इथं पण म्हटलंय विवेक, काय बेटा, की जर ह्या बाजू मोठ्या छोट्या जरी असल्या तरी कोणावर फरक पडत नाही. आलं लक्षात? सो मिजर अँगल घेऊन लो, आणि म्हणून तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. डज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग द साइड्स ऑफ एन अँगल चेंज द मिजर ऑफ अँगल? तर इथं तुम्हाला लिहायचंय नाही, म्हणजे इंग्लिश मध्ये नो. काय ना? नो. आता पुढचं 1 मिनिट बघ. इन द ऍडजस्टंट फिगर, म्हणजे ह्या आकृतीमध्ये लाईन एबी अँड लाईन डीसी इंटरसेक्ट इच अदर. एकमेकांना छेदताय का? त्या बघा, इथून हे कट करते, इथून एक कट करते. कोणत्या बिंदूमध्ये कट करते? ती ओ ला. राईट द नेम्स ऑफ ऑल अँगल्स फॉर्म इन द फिगर. कुठले कुठले अँगल फॉर्म होत आहे सांगू शकता का तुम्ही? कुठले कुठले अँगल येत आहे सांगू शकता का? कोण सांगू शकता का त्याच्यात कुठले कुठले फॉर्म होत आहेत? हा, बोल बेटा. पहिलं घेतलं अँगल. अजून मुली सांगतील, मुलींमध्ये कोण सांगते? हंसिका. एक अँगल एओबी आला बेटा. दुसरं सीओ बी. अजून कोणतं आहे बाळ? सांगा. खुशी. अँगल एओडी. हा, अजून सांगा. याचं उत्तर आहे. सांग बिराडे. बीओडी. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. सीओबी झालेलं आहे. सीओबी. पुढे डीओबी. डीओबी. व्हेरी गुड. आता बघा सांगू का, सुताराला 1 आणि समोरचा आला 2, 3 आणि 4. हे 4 कोण बघा पाहिजे. बघू. एओडी आहे का? हो, एओडी झाला. मग नंतर कोणता आहे तुमचा? बीओसी. बीओसी आहे का? बीओसी घ्या की सीओबी घ्या, सारखंच आहे. हा, हे झाले तुमचे. मग त्याच्यानंतर एओसी. एओसी आहे का? नाही. मग पहिले लिहा अँगल एओसी. आणि बीओडी आहे का किंवा डीओबी आहे का? हो. हा, त्यानंतर तुम्ही कोणते सांगितले? एओडी नाही, सॉरी, एओबी ही सरळ रेष सांगितली तुम्ही, आणि सीओडी सांगितले. आलं का लक्षात? हा. सो in the adjacent figure, line AB and DC intersect each other at point O. Write the name of all angles formed in the figure. In the figure, which figure is formed by ray OA and OB? OA आणि OB काय फॉर्म करते? कोण सांगेल? OA आणि OB काय सांगता येईल का? सरळ रेषा ना ती, तर काय येणार? स्ट्रेट लाईन. काय येणार? स्ट्रेट लाईन. आलं लक्षात? अजून कुठले अँगल फॉर्म होत आहे का ते सांगा फक्त आम्हाला. ए ओ. चला 6 लिहिले, भरपूर. चला हे लिहून घेता का आता? हे लिहून घ्या. चला थांबू मग रेकॉर्डिंग.